जनस्वभाव. रामदास स्वामी म्हणतायत जनाचा वेगळाच स्वभाव आहे, विचित्र स्वभाव आहे. देवाकडे जातात आणि प्रारंभीच मागतात, मला काहीतरी देव. देव दाता आहे अशी प्रत्येकाची कल्पना आहे. जे खरे भक्त आहेत त्यांना अनुभव आहे, सद्भक्तांना अनुभव आहे. परंतु पेरल्याशिवाय उगवत नाही. बीज पेरलंच नाही तो रोप कसं उगवणार? रोपच नाही तर झाड वेल तृण कुठून येणार आणि मग फळ कुठून मिळणार? पण लोकांमध्ये एवढा आळस भरला आहे. लोकांचा लालची स्वभाव काय झाला आहे? एक आळस आणि दुसरं अज्ञान. चुकीची कल्पना देवाविषयी. जे पूर्वी कोणी सांगत आलेले आहेत, संभवानी जे आहे ते ज्ञान खरं मानून, ती बातमी खरं मानून त्याप्रमाणे साधन भक्ती करतात. कित्येक जण साधन भक्ती करतच नाहीत, काही न करता फक्त मागतात देव. भगवंताला काय म्हणतात? देव. देव म्हणजे वगैरे वगैरे दे. देव जो देणार आहे, पण तो उगाच कसा देईल? भक्ती केली पाहिजे ना, त्याची सेवा केली पाहिजे ना, त्याला आपलंसं केलं पाहिजे, त्याच्याशी ऐक्य साधलं पाहिजे आणि तद्रूपता घडली पाहिजे. तेव्हा ते आत्मदर्शन होणार आणि त्या आत्मदर्शनातूनच ज्ञान प्रसवून कर्मे शुभ होतात. पण देहाला कष्ट द्यायची तयारी पाहिजे, नाही तर आळशी आहेत लोक. म्हणून बघा असेल आळस हे सुद्धा दुर्भाग्याचं कारण आहे. लालचीपणामुळे नुसतं मागत राहतात, तयार पाहिजे, काही न करता सहजपणे मिळालं पाहिजे. मग लोकांना दया येते. देव दयाळू आहे, कृपाळू आहे, त्याला दया येते. ज्याप्रमाणे भिकारी दारात आला की आपण त्याला काहीतरी देतो, जाऊ दे काय प्रसिद्ध आला असेल, रिक्त असते नको असं समजून आपण देतो. त्याप्रमाणेच तो भगवंत दयाळू कृपाळू मायाळू आहे. तो भक्ताला मागितलं तर देतो, पण ते मागणे काय त्या भक्ताचं थांबत नाही. तो भक्त नाहीच खरं म्हणजे तो जो काय आहे स्वार्थी, त्याचं मागणं थांबत नाही. मग ही विषय निश्चितच देव पाठ फिरवतो. मग वाममार्गाने काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो, दुष्टबुद्धीने मिळवायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे शेवटी दुःख भोगतो, मोक्षमुक्तीपासून दूर राहतो, जन्ममरणाच्या कड्यात पुन्हा पुन्हा अडकतो. ते दुःख भोगतो. मग काय त्याच्यावर उपाय काय आहे? काही संत सद्गुरू ज्ञानी पुरुष उपाय सांगतात, पण आळशीपणामुळे त्यांनी सांगितलेली साधना करणार नाही. तर परंपरेमध्ये काही सोपं सांगितलेलं आहे किंवा आयतं कोण करून देतो आहे त्याच्याकडे जातील. पुढे भक्ताकडे जातील, मांत्रिकाकडे जातील, तांत्रिकाकडे जातील, पुढे ज्योतिषाकडे जातील. यातले काहीही तुमचं भलं करणार नाही.
जे काय करेल त्याच्या मायेच्या कक्षात येणाऱ्या काही गोष्टी तो करून दाखवेल तुम्हाला, चमत्कार नमस्कार. आणि ते क्षणिक आहे, तात्पुरतं आहे. कधी कधी त्याच्यातून ना फायदा होण्याची हानीच होते. आणखी तुम्हाला दुर्बल बनवतो, आणखी आळशी बनवतो. मग कोणी काय काय उपाय करतात? नाही. ज्याप्रमाणे ज्या गावात राहायचं आहे ना, त्या गावाच्या मुख्याची माहिती पाहिजे. तसं ज्याने जग निर्माण केलेलं आहे, जगाचा चालक आहे, आपल्या देहाचे, म्हणजे आपला देह पण ज्याने चालू निर्माण केलेला आहे आणि देहात बसून देहाचं हित करतो आहे, त्याला जाणलं पाहिजे, त्याला ओळखलं पाहिजे. ते खरं देवदर्शन आहे, ते आत्मदर्शन आहे, ती भगवत भेटी आहे. तो आज जो बसलेला अंतर्गत स्थित आहे त्याला जाणायचं तर आत्मज्ञान पाहिजे. पण अज्ञान व देहबुद्धीचा नाश झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करायला पाहिजे. पण नुसती देहबुद्धी ती आत्मबुद्धी करणं इतकं सोपं नाही आहे. त्याची सदैव संतांची संगत पाहिजे. संत संस्कार करतात, तुमच्यातले दुर्गुण दूर करतात आणि तुमचा शुद्ध भाव होता जिथे आत्मदर्शन होईल. पाणी शुद्ध असेल तर आपलं प्रतिबिंब व्यवस्थित दिसतं. आरसा स्वच्छ असेल तर आपलं प्रतिबिंब बरोबर दिसतं. तसं अंतर्यामी पवित्रता असेल, शुद्धता, मनाची शुद्धता असेल तर ते चैतन्य प्रभूचं दर्शन सहजासहजी होतं. मुख्य देव जो आहे त्याला रंगरूप आकार नाही, पण त्याचं दर्शन कसं होणार? त्याचं दर्शन स्वानुभवातून होते, स्वप्रचितीतून होते. पण ते तिथे बुद्धीचा प्रांत नाही, देहमन इंद्रिय तिथे करू शकत नाही. त्याला संतत पाहिजे, सद्गुरू पाहिजे, ज्ञानी पुरुषांची संगत म्हणजे परमार्थ पाहिजे. परमार्थी तो राज्यदारी, परमार्थ नाही तो भिकारी. म्हणून अज्ञानात केलेली भक्ती सुद्धा कामाची नाही. लोक देवतात भक्ती करतात, काही तर परंपरेप्रमाणे कोणी याला त्याला सांगितलं सांगू आम्ही अनंत व्रते वैकल्य करतात, उपास तापास करतात. अज्ञानात जग फिरले, इच्छित भेटणार आहे का? जे तुम्हाला इच्छित आहे ते भेटणार आहे का? कधीच भेटणार नाही. ज्ञानच पाहिजे तिथे. आणि ज्ञान जे आहे ते भौतिकाचं ज्ञान नाही. 14 विद्या 64 कला त्यांचं ज्ञान ते एवढंच ज्ञान पुरेसं नाही. ते पोटभरून ज्ञान आहे. आणि ते नाशिवंत आहे, तात्पुरतं आहे. कारण जे आकार रंगरूप आहे जगामध्ये ज्याच्याविषयीच ज्ञान आहे, रंगरूप आकार जे आहे ते नाशिवंत आहे. ज्ञान कसं शाश्वत असेल? तर त्याच्यासाठी जड जे आहे आकाररूप आहे त्याचं ज्ञान कामाचं नाही. स्थूलाचं ज्ञान कामाचं नाही, सूक्ष्माचं ज्ञान पाहिजे, ज्याला रंगरूप आकार नाही. ते सर्वांमध्ये सदैव संचलेले आहे. संचित कर्म पुण्यकर्मे असतील तर
आत्मदर्शन होते. पण त्याच्यासाठी परमार्थ घडला पाहिजे. पुण्यसंचित होण्यासाठी परमार्थ घडला पाहिजे. आणि पुण्यसंचितामुळेच सद्बुद्धी सन्मार्ग लाभतो. आणि मग ज्ञानदशा संपते. आणि ज्ञानदशा प्राप्त झाल्यामुळे आत्मदर्शन सदा सुरू होते. समजणे उमजणे आहे. समजले तरी उमजले पाहिजे, कळले तरी अंगीकारले पाहिजे, स्वीकारले पाहिजे. पण त्या कशातून होणार आहे? श्रवणातून, मननातून, निधिध्यासनातून होणार आहे. आणि ते श्रवण सद्गुरूच्या मुखातून पाहिजे, आत्मप्रचितीच्या संतांच्या मुखातून, म्हणजेच परमात्म्याची सत्संग पाहिजे. साधन भक्ती नेमनिश्चयाची पाहिजे, अखंड पाहिजे, सातत्य पाहिजे. तरच ते भगवंताला दया येते आणि तो कृपा करतो. तुमच्या ठिकाणी असून सुद्धा तुम्हाला त्यांची ओळख नाही आहे, कारण का तुम्ही त्याला कधी वेगळं समजता. त्याचं मुख्य ज्ञान नाही, तुम्हाला खरं ज्ञान नाही. हे खरं ज्ञान फक्त संत सद्गुरू देऊ शकतात, सशास्त्रे देऊ शकतात. पण सशास्त्रे नुसती वाचून सुद्धा कळत नाही, अवघड भाषा आहे, गुह्यार्थ आहे. ते सद्गुरू कृपेशिवाय कळणार नाही. म्हणून सद्गुरूला शरण गेले पाहिजे. आणि मग त्यांची सेवा करावी. रामकृष्णाजी काय म्हणतात? आम्ही गुरुसेवा केली, गुरुसेवा केली, गुरुभक्ती केली, त्याच्यानंतरच आम्हाला देवत्व आलं. प्रत्येकाचे निजरूपच आहे ते देवत्व. परंतु भुली पडली, मायेने भुली पाडली आणि बुद्धी झाकळली आणि मायेला बजायला लागला. मुख्य देवाचा विसर पडला, सुस्वरूपाचा विसर पडला. सद्गुरू काय करतात? आठवण करून देतात, स्मरण करून देतात. महावाक्याच्या योगे साधन कवितात आणि त्या निजस्वरूपाची ओळख करून देतात प्रचिती रूपाने. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन, मग आत्मसाक्षात्कार. जो भक्त संतांच्या सहवासात राहील, सद्गुरूंच्या सहवासात राहील, आत्मप्रचिती आणि साधन भक्ती करेल, तर त्याला निश्चितच आत्मदर्शन होते, आत्मप्रचिती, साक्षात्कार. साक्षात्कार झाल्यानंतर काय मिळवायचं राहतं? सगळं जग तुमच्या अधिपत्याखाली येते. अज्ञानामुळे जगाचं मिथ्यत्व कळले नाही. दृश्यभासामुळे सत्य मांडतो आहे. आणि स्वप्नोच्चर कधी हातचं निसटतं, कधी अदृश्य होतं, कधी त्याची कायापालट होते, सांगता येत नाही.
ज्याने आपल्या चैतन्य प्रभूला जाणलं, अंतर्यामी स्थित जो चैतन्य प्रभू आहे, चैतन्य आहे, आत्मा आहे, त्याला जाणलं, तो खऱ्या अर्थाने मुक्त झाला. त्याचं निजरूप त्याला प्राप्त झाले. मग वेगळ्या देवाला भजायची गरज नाही, पुढे जायची गरज नाही. असं इतकं सहजपणे संत करून देतात, सद्गुरू करून देतात. म्हणून सद्गुरूची चरण सुरता करतात. इकडे तिकडे न जाता, घऱ्याकडे न जाता संत सद्गुरू त्याची विचार सांगतो, त्याचे चरण घेतो आणि त्याच्या ज्ञानबोधाप्रमाणे साधनगती केली. मग काय आनंद आहे, परमानंद आहे. तो सच्चिदानंद झाला. म्हणून देवाकडे काही मागण्याचं झालं तर त्या भौतिकातलं काही मागू नये, ते शाश्वत नाही आहे. मागायचं झालं तर त्यालाच मागा. तुकाराम म्हणालो, काही नको म्हणला विठ्ठला, मी मागत असे तुझं. त्रैलोक्य राणा तुमचा झाला तर तुम्हाला काय कमी आहे? एकदा त्याची प्रचिती आली, तुमच्या आतच आहे तो आणि सर्वांमध्ये आहे आणि एकच एक आहे. त्रैलोक्याचं ऐश्वर्य भोगू शकता तुम्ही आणि शाश्वत आनंद अनुभवू शकता. जन्माला कारण हिच्या वासना आहेत, त्यांचा नाश झाला, त्या मिथ्या आहे तसं कळलं आणि मग त्याच्यातून त्याचं वैराग्य निर्माण झालं, विवेक निर्माण झाला. मग किती जरी मायेचा बाधा लावतीभोवती असला तरी काही फरक पडत नाही. चिखलात कमळ असून कमळाला काही लागत नाही, तद्वत नाही. गुरुकृपेने तुम्ही ह्या जगामध्ये भौतिकमध्ये वावरून सुद्धा तुमच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. उलट तुमची आज्ञा शिरसावून म्हणून प्रत्येक ठिकाणी तुमचा विजेता होईल. पण त्याच्यासाठी निस्संग होण्याची तयारी पाहिजे. जो मायेचा संघ जडलेला आहे, स्वार्थ, लोभ, काम, क्रोध, या सर्वांचा त्याग झाला पाहिजे. हे सर्व पाठ सोडत नाही. ज्ञानदृष्टीची गाठ पक्की असेल तर त्यांना प्रवेश होत नाही. तुमच्या तरी त्यांचा प्रवेश होत नाही. म्हणून सद्गुरू वचन त्याच्यासारखा जप, त्याचं ध्यान, त्यानेच आत्मसाक्षात्कार होतो, आत्मज्ञान प्राप्त होतो आणि मग जीवन सुखाचं होऊन जाते. पण मला सांगितलं भक्ती पाहिजे, ते नेमाने द्यायला कष्ट भक्ती केली पाहिजे. नुसतं मागितलं तर काय मिळत नाही. काही लोकांना सवय झाली असते, मागतात आणि देव तो दयाळ असतो, देतो सांगितलं मागत असतो. मला सांगितलं तसं विकाराला दिला असं कंटाळून मग कधीतरी आपले हात सुद्धा तो आकुंचित करतो. तेव्हा हीनदशा प्राप्त होते. आणि म्हणून सदा संगती पाहिजे भगवंताची, सदा भजन पाहिजे, सत्संग पाहिजे, नामस्मरण पाहिजे. आपल्या सद्गुरूने सांगितलं त्याप्रमाणे घरी प्रेत झाला तर आरतीच करायची चुकू नका, नेम चुकू नका. हे ज्याने अंगीकारलं ना त्याचा देव पाठराख आहे, सदैव त्याच्याबरोबर आहे. देव त्याचा अंगीला स्वय त्याच्या घरी संच, स्वतःहून त्याच्या घरी तो राबतो.
त्याच्या घरी काय वास्तव्य करून राहतो. तुमचा देह तुमचं घर आहे आणि तो आतमध्ये आहे. त्या देहाला राबवतो, देहाकडून कष्ट करून घेतो, पण तो स्वतः त्यासाठी आपण सतत जागाच असतो, कधी झोपत नाही. आत्मा कधी झोपत नाही. चैतन्य कधी झोपत नाही, नाश होत नाही, शांत होते, एकरूप होते. वेगळे अस्तित्वाने कधी वेगळ्या अवस्थेने सदासाठी सतत असतेच नाही. पण त्याला जाणे येणे नाही आहेच आहे. ते परब्रह्म स्वरूप, तो परमात्मा, तो आत्मा चैतन्य का तो तुम्ही आहात. देह तुम्ही वापरायला घेतलेला आहे. देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. 3 गुण त्याच्यामध्ये असल्यामुळे अष्टधा प्रकृती त्याला म्हणतात. जी पिंड तेच ब्रह्मांड आहे. जग पण अष्टधा प्रकृती म्हटले त्याला. आणि देहाला पण देह आणि जग वेगळं नाही आहे, एकच आहे. देह सुद्धा त्या पंचमहाभूताचाच भाग आहे. विश्व पंचमहाभूताचा वेगळेपणा आहे. परंतु अज्ञान दशेमुळे ते खरं मांडतो आणि जीव बनला आहे. जर देह सन्मार्गाला लागायला पाहिजे, कारण 84 लक्ष जीव एवढी पहिल्यांदा मनुष्यदेह मिळालेला आहे, सहज मिळत नाही. तो जर योग्य प्रकारे त्याचा वापर होऊन मोक्षमुक्तीचा अधिकारी व्हायचा असेल या जन्मात, तर देहाला कष्ट द्या, संतांची संगत करा. त्यांच्याशिवाय मार्ग सापडणार नाही, सद्गती प्राप्त होणार नाही. शुद्धपणा पाहिजे ना, पवित्रपणा पाहिजे. कारण हीन दिन दशेमुळे तो मलिन झाला आहे. स्वार्थ लोभामुळे, कामक्रोधामुळे मलिन झाला आहे. ह्याच्यातून त्याला शुद्धपणा पाहिजे असेल तर संस्कार पाहिजे. जसं एखादा दागिना तुमच्याकडे असला तर त्यातलं सोनं विकायचं झालं तर सोनाराकडे दागिना गेला तर तो सांगतो त्याच्यात मिलावट आहे, ते वितळवलं पाहिजे, तेव्हा ते शुद्ध सोनं मला बाजूला म्हणून तुला भाव सांगता येईल, किंमत सांगता येईल. त्याच्यासाठी त्याचा रस बनवतो तो आणि मग त्या मिलावट बाजूला करतो, शुद्ध सोनं बाजूला. सद्गुरू तेच करतात, संत तेच करतात. पण संतांचा सहवास मला घडला पाहिजे, त्यांच्या सहवासात राहायला पाहिजे, सदासाठी त्यांच्या सहवासात पाहिजे. तेव्हा ते तुमच्यावर ज्ञानबोधाचे संस्कार करतात, भक्ती मार्गाचे संस्कार करतात. आणि मग तुमची जी देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी होते. आणि मग तुम्हाला आत्मप्रचिती सुस्वरूपाची प्राप्ती. ते सच्चिदानंद स्वरूप आहे, ते माझे स्वरूप आहे खात्री पडते. आणि ते तुम्ही सदा आनंद भोगता आणि मोक्षमुक्ती प्राप्त होते. म्हणजे जन्ममुक्तीपासून दूर जाते. ही कमी सद्गुरू सत्य करतात. अतिशय निर्भय मग त्यांचे पाय धरले पाहिजे. फुकटचं काय मागत बसलं तर एक वेळ कोणतरी तुम्हाला देईल, दुसऱ्यांदा कोणी देणार नाही. त्यांनी हीनपणा पण होतो. त्याच्यापेक्षा संतांचं दास्यत्व पत्करा, भगवंताचं दास्यत्व पत्करा. तो तुम्हाला आपल्यासारखा म्हणा. देहाला थोडे कष्ट पडतील, देहाला वाईट सवय लागलेली आहे. ते सगळं काढून टाकताना विवेक वैराग्य, आणि ती वैराग्याशिवाय भाग्य नाही. म्हणून वैराग्यासाठी जे त्याग करायला लागतो ते त्याग गोष्टी सद्गुरूच्या वचनाच्या शतावशातून आपल्यामध्ये उपसते आणि विलया तुमच्याकडून त्याग करतो. म्हणजे जे शिल्लक राहते ते तुमच्याकडून सुरू राहते.
म्हणून निसंग झाले पाहिजे. जो संघ जमला आहे तो संघ लावून निसंग व्हायला पाहिजे. निसंग म्हणजे वेगळेपणा नाही, त्या परमस्वरूपामध्ये येतो. तेच आपले स्वरूप आहे. खात्री तीच मोक्षप्राप्ती आणि त्यास तीच ज्ञानावस्था. आणि मग सुख आहे, आनंद आहे, सदाच आहे. हे भक्तीच्या योगे प्राप्त होऊ शकते. देहाला कष्ट दिले तर, आळसपणाचा त्याग केला तर, स्वार्थ, लोभ, मोह आहे, जे षडरूप आहे, काम, क्रोध, अहंकार, हे सर्वांचा त्याग झाला आणि तेव्हाच मग तुम्हाला आत्मपूर्ती राजा आदिवासी श्री सिद्धरामेश्वर